Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मुंबई आणि पुण्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुण्याची तर मुंबई झाली आहे असं देखील म्हटलं जातंय. पुढच्या 48 तासांचा अंदाज काय असणार आहे? पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात आपल्याला एकूणच काय परिस्थिती बघायला मिळणार आहे, किती पाऊस पडणार आहे, या सगळ्याचा अंदाज आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. पावसाचा जोर अचानक का वाढला, खरं तर हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक मॅप दिसत असेल. हा हवामान खात्याच्या वेबसाईटवरचा मॅप आहे. तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की पश्चिमेकडून जे वारे वाहत आहेत त्याच्यामुळे खरं तर पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये आपण जर बघितलं तर एक कमी दाबाचा पट्टा जो आहे, कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पावसाचा जोर जो आहे तो अचानक वाढलेला आहे. याबाबतची माहिती हवामान खात्यानं खरं तर त्यांच्या सोशल मीडियावरती अपडेटही केली होती आणि वेबसाईटवरती ही अपडेट केलेली होती. मात्र आपण जर बघितलं तर पुढचे 48 तास साधारण अशीच परिस्थिती राहील असा सध्या तरी अंदाज जो आहे तो बांधला जातोय. आपण पुढचे 3 दिवस कुठले अलर्ट्स आहेत ते आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर पुढच्या 24 तासांचे जे अंदाज आहेत तेही समजून घेऊयात. 25 तारीख म्हणजे आजचा आपण अंदाज जर बघितला तर हवामान खात्याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला असं दिसतंय की पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट म्हणजे ही एक वॉर्निंग असते, म्हणजे अतिमुसळधार पाऊस जो आहे तो रेड अलर्ट असताना पडत असतो. त्याचबरोबर रत्नागिरी, कोल्हापूर आणि नाशिक, त्याचबरोबर विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली इथे आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे सावधानी किंवा सतर्कता बाळगण्याची गरज असते. ऑरेंज अलर्ट असला की मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह असतात. त्याच्यामुळे ऑरेंज अलर्ट मध्ये देखील नागरिकांनी काळजी घेणं हे गरजेचं असतं. रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर मराठवाडा किंवा विदर्भातला इतर भाग बघितला तर काही ठिकाणी येलो अलर्ट आणि काही ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण 26 तारखेचा म्हणजे उद्याचा अंदाज काय आहे तो बघूयात. उद्यासाठी मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे पुन्हा एकदा सतर्कता बाळगण्याची गरज असते. ऑरेंज अलर्ट मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सातारा इथे मात्र रेड अलर्ट जो आहे तो उद्यासाठी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 27 तारखेचा आपण अंदाज बघूयात. 27 तारखेला म्हणजे शनिवारी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या 4 ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे 27 तारखेसाठी. त्याचबरोबर जर पालघर, ठाणे आणि मुंबई हे जर आपण बघितलं तर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे मागच्या म्हणजे आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस इथे रेड आणि ऑरेंज अलर्ट होते. मात्र शनिवारी साधारण पावसाचा जोर जो आहे तो कमी होईल असं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळे इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानं पुढच्या 24 तासांसाठीचे काही अंदाज जे आहेत ते त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेले होते. ते काय आहेत तेही आपण एकदा समजून घेऊयात. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भाग जो आहे त्या घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे. मुंबईसाठी आपण जर बघितलं तर मुंबईसाठीचा देखील 24 तासांचा जो अंदाज आहे तोही त्यांनी वर्तवलेला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा जो स्थानिक अंदाज आहे त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून 60-70 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची ही शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ मुंबईमध्ये आपल्याला पुढच्या 24 तासांसाठी तरी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा अत्याधिक मुसळधार पाऊस म्हणजे खरं तर आपण जो काल रात्रीपासून पाऊस बघतोय तशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला कदाचित मुंबईमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. मुंबई पालिकेकडनं काय सांगण्यात आलंय, कुठली वॉर्निंग देण्यात आली आहे तेही आपण एकदा बघूयात. कुठल्या सूचना करण्यात आल्या ते बघूयात. भारतीय हवामान केंद्र कुलाबा यांच्या वतीनं मुंबई महानगराला उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी
रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलंय। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की कृपया आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि प्रशासनाला सहकार्य करा। अर्थातच आपण बघितलं की प्रशासन त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांना जमेल तशी नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे। पुण्यामध्येही आपण बघितलं की प्रशासनाकडनं जी सतर्कता बाळगायला हवी होती ती बाळगली गेली नाही किंवा आम्हाला आधी वॉर्निंग देण्यात आली नाही असं सांगितलं जात आहे। माधुरी मिसाळ यांनी देखील तशी वक्तव्य केलेली होती किंवा तसा त्यांनी संवाद साधताना सांगितलेलं होतं। पाणी पुरवठ्याबाबत देखील मुंबई प्रशासनाकडनं किंवा मुंबई महानगरपालिकेकडनं काही सूचना ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत, त्या काय आहेत तेही आपण एकदा समजून घेऊयात। मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे। परिणामी पाणी साठ्यात सातत्यानं वाढ होतीये। सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर ही 4 जी जलाशय आहेत ती ओसांडून वाहत आहेत आणि आज सकाळी 6 वाजेपर्यंत जो पाणी साठा झालेला आहे तो 66.77% इतका नोंदवण्यात आलेला आहे। या पूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यात सध्या लागू असलेली 10% पाणी कपात ही सोमवारी दिनांक 29 जुलै 2024 पासून मागे घेतली जाते। म्हणजे आपण बघितलं होतं की 10% पाणी कपात करण्यात आली होती, ती मात्र आता मागे घेण्यात येते कारण जी जलाशय आहेत, जे डॅम्स आहेत तिथे पाणी साठा जो आहे तो वाढलेला आहे। त्याचबरोबर ठाणे शहर, भिवंडी आणि नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील 10% कपात देखील सोमवार दिनांक 29 जुलै 2024 पासून मागे घेण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर जी पाणी कपात करण्यात आलेली होती ती पाणी कपात आता मागे घेतली जाते कारण जो पाऊस इतके दिवसांपासून पडत नव्हता तो आता पुरेसा पडलाय। पाणी साठा जो आहे तो धरणांमध्ये वाढलेला आहे किंवा जी जलाशय आहेत त्यांच्यामध्ये वाढलेला आहे, त्याच्यामुळे पाणी कपात आता मागे घेण्यात आलेली आहे। या बातमीने नक्कीच मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। पण त्याचबरोबर आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्पेशली पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला त्यांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन जे आहे ते हवामान खात्याकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढचे 48 तास आपल्याला सतर्कता बाळगणं गरजेचं आहे आणि असाच मुसळधार पाऊस आपल्याला कदाचित महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे। अशाच हवामानाच्या अंदाजासाठी, असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा।